बदली झालीच पाहिजे। जेवढे निलंबित झाला जालना में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के सामाजिक न्याय विभाग की ओर से जिलाधिकारी कार्यालय के समक्ष जोरदार आंदोलन किया गया। आंदोलनकारियों ने पिछले वर्ग के गायरन धारक किसानों के लंबित मुद्दों को उठाते हुए प्रशासन का ध्यान आकर्षित किया। जिलाध्यक्ष सुरेश खंडाले के नेतृत्व में सौंपे गए ज्ञापन में कहा गया है कि 50 से 60 वर्ष पहले आवंटित कई जमीनें आज भी रिकॉर्ड में पोटकराव क्षेत्र के रूप में दर्ज की गई है। इसके कारण किसान डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर स्वावलंबन योजना, कृषि विभाग की विभिन्न योजनाओं, फसल बीमा और नुकसान भरपाई जैसी सुविधाओं से वंचित है। ज्ञापन में यह भी बताया गया है कि 7/12 उतारे और फेरफार रिकॉर्ड होने के बावजूद आवश्यक भूमि आवंटन आदेश उपलब्ध न होने से वर्ग 2 जमीनों को वर्ग 1 में बदलने के प्रस्ताव अटके हुए हैं। किसानों ने पंचनामा कर पात्र जमीनों को वर्ग 1 में शामिल कर और शीघ्र निर्णय लेने की मांग की है। आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं, सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं मागासवर्गीय शेतकऱ्यांना ज्या गायरान जमिनी अलॉट झालेल्या आहेत, तर त्या 5-6 वर्षापूर्वी त्यांना सगळ्या योजना मिळत होत्या, परंतु 5-6 महिन्यापूर्वी या गायरान क्षेत्राची जी नोंद आहे तर ही पोटखराब क्षेत्रामध्ये घेण्यात आलेली। पोटखराब क्षेत्रामध्ये घेण्यात आल्यामुळं मागासवर्गीय शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या योजना, पीक विमा किंवा अजून ज्या ज्या त्यांच्या वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत, या सगळ्या योजनापासून हे मागासवर्गीय शेतकरी वंचित आहे। आम्ही काय केलं, आमच्याकडे कागद सापडत नाही म्हणून आम्ही गव्हर्नमेंटला अर्ज केला त्या अभिलेख कक्षामध्ये की बाबा तुमच्याकडे आम्हाला याची कॉपी द्या, आम्हाला जमिनी मिळालेल्या याची कॉपी द्या। तर त्यांच्यासुद्धा अभिलेखामध्ये ही संचिका सापडत नाही आणि हे जमीन मिळाल्याचे आदेशसुद्धा सापडत नाही। यामुळे मागासवर्गीय शेतकरी प्रचंड अडचणीत आलेला आहे। तेव्हा ह्या 2 मागण्यासाठी आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं माननीय नामदार राजेश भैया टोपे यांच्या नेतृत्वाखाली आणि डॉक्टर निसार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आणि मागासवर्गीय शेतकऱ्यांनी आज आम्ही आंदोलन केलं। या आंदोलनामध्ये आमचे सतीशराव वाहुळे, डॉक्टर शिवाजीराव लहाने आहेत, आमचे राजेंद्रभाऊ जाधव शहर अध्यक्ष आहेत आणि संदीप साळवे, किशोर हंगारगे, सर्व इथं कार्यकर्ते अत्यंत इथं उपस्थित आहेत। आमचे मुकुंदराव खंडाळे आहे। त्या लक्षात आणून दिले की आम्हाला मागासवर्गीयांना न्याय द्या। काय नाव आपलं? सुरेश खंडाळे।